जे बोलणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजावर बोलणार आहे, म्हणून मी माझे शूजसुद्धा काढले, कारण मी त्यांना दैवत मानतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्ञान, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवत. आणि 4-5 दिवसा अगोदर आमच्या देवाचा अपमान झाला. आणि अपमान कशामुळे झाला तर सरकारच्या या करप्शनाच्या आशेखोरपणामुळे अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निस्वार्थपणाने साम्राज्य केलं. कधी त्यांना आशा नव्हती, कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती. आणि म्हणून त्यांना आज आम्ही देव मानतो. म्हणून आम्ही गोव्याहून एवढ्याला मालवणला आलो, कारण आम्ही बघतो की आज महाराजांच्या नावावर कसं हे राजकारणी लोक राजकारण करतायत. ते काही महिन्या अगोदर आमच्या गोव्यामध्ये म्हापसाला एक मूर्ती तोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि तिथे खूप मोठा धिंगाणा घातला होता लोकांनी. मी काय म्हणतो, जर तुम्हाला जर प्रेम आहे ना तर सरकारला विचारा ना. ती हिंमत नाही आहे तुमच्याकडे, सरकारला विचारायची हिंमत नाही आहे. हां, आज आम्ही जे बघतोय ते राम मंदिर बांधला तुम्ही, तिकडे राम मंदिर आज तिकडे सगळं गळतं आहे तिकडे. हां, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, पॉलिटिकल फायद्यासाठी राम मंदिर बांधलं. पण देवाला माहीत आहे सगळं जे काय तुम्ही आज करतायत ना, राजकारण पुरस्कार जे करतायत ते सगळं देव बघतो आहे. महाराजांना सुद्धा हे पटलं नाही. अरे तुम्ही पुतळा बांधतायत, निदान तो पुतळा चांगल्या पद्धतीने तिकडे राहणार याची काळजी घ्यायला पाहिजे होती. जे मेटल तुम्ही यूज केलं ते चीप क्वालिटीचं मेटल होतं. जेव्हा तुम्ही पुतळा बांधतात तेव्हा तो पाषाणीच पुतळा पाहिजे, आणि पाषाणी पुतळा 10 ते 15 लाखामध्ये येतो. तुम्ही कोटी खर्च केले म्हणतात इकडे. ते कशाला केले आणि कोणावर केले, कोणी खाल्लं आणि कोणी काय केलं ते आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे इथे आलो आहे. इथे आल्यावर मला एक कळून चुकलं, इथे जे वातावरण आहे ते दुःखद वातावरण आहे सारखं. जसं कुणाच्या घरात कोण मरतो त्या पद्धतीचं वातावरण आहे इकडे. सगळे पोलीससुद्धा मी जे बघितले ना त्यांच्या तोंडावर हास्य नाही, कारण त्यांना पण दुःख झालेलं आहे की आज आमच्या महाराजांचा अपमान झाला आहे म्हणून. मी या तुमच्या तुम्ही हे जे डेव्हलपमेंट म्हणून मिरवतात ना, हे सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो, कारण हा पुतळा नेव्हीने आपल्या अंडर घेतला होता. आणि हा पुतळा बांधताना त्या लोकांनी कोणालाही कन्सिडर केलं नाही. हा पुतळा बांधताना त्यांनी ॲक्च्युली मालवणच्या किनारपट्टीवर आमचे मच्छीमारी जे लोक आहेत त्यांना पहिली अगोदर कन्सिडर करायला पाहिजे होतं, कारण वाऱ्याची दिशा जी आहे ती त्या लोकांना माहीत आहे. अरे तुम्ही असणार आर्किटेक्ट, तुम्ही असणार इंजिनियर मोठे, हां, तुम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे ते पण बघितलं आहे. एक 24 वर्षीय 25 वर्षीय माणूस तो